नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रिटायरमेंट प्लॅनिंग कसं केलं जातं. रिटायरमेंट प्लॅनिंग बाबतीत असं आहे की तुम्ही जेवढ्या लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग कराल तेवढं तुम्हाला ते इझी जाईल आणि तुम्हाला ॲक्युमुलेट करायला सोपं होईल. ओके. फॉर एक्झाम्पल मी आधी तुम्हाला समजावून सांगतो की रिटायरमेंट प्लॅनिंग काय असतं आणि ते कोणत्या बेसिसवर केलं जातं. जसं की समजा आता तुमचं आता करंट एज जर 30 असेल, सॉरी, आणि तुमचं रिटायरमेंट एज जर तुम्ही डिसाईड केलं असेल 60. ओके. आणि तुमची आपण लाईफ एक्सपेक्टन्सी आपण जर अज्युम केलं तर 85 आपण समजू. तर हा जो पिरियड आहे अक्युमुलेशन पिरियड, याला अक्युमुलेशन पिरियड म्हणतात, तो 30 इयर्सचा आहे. ओके. हा जो 30 इयर्स आणि तुमचा जो लाईक ओके, आणि तुमची आपण लाईफ एक्सपेक्टन्सी आपण इथे अज्युम केलेली आहे 25 इयर्स. ओके. तुम्ही या पिरियडमध्ये तुम्ही कमावणार सुद्धा आहात आणि तुम्ही खर्च सुद्धा करणार आहात. पण आफ्टर रिटायरमेंट तुम्ही फक्त इथं खर्च करणार आहात, तुमचं इथं इन्कम थांबलेलं असणार आहे. ओके. तर आता समजा तुमचं आता करंट एक्सपेन्सेस जर मंथली जर 30,000 असतील, आपण एक सिम्पल एक्झाम्पल अज्युम करतोय. हा जर इन्फ्लेट करून आपल्याला ॲट द एज ऑफ 60 जर एक 80,000 आपला खर्च झाला असेल, तर आपल्याला हे 80,000 ॲट द एज ऑफ 60 आपल्याला 80,000 खर्च लागणार आहे आणि जे पुढे आपल्याला पुढे 25 वर्ष लागणार आहे, जे की इयरली इन्फ्लेट होणार आहेत. जसं की आता ॲट द एज ऑफ 60 तुम्हाला 80,000 लागतील, 60 मधला 82 लागतील, 63ला 85 लागतील, 88 लागतील, असं ते वाढत जाणार आहे. तर हा जो खर्च लागणार आहे त्या खर्चाची टोटल आपल्याला या ॲट द एज ऑफ 60 मध्ये किती लागणार आहे ते आपण फाइंड आउट करायचं आहे. जसं की समजा इथं आता 3 CR जर आले असेल. ओके. तर 3 CR साठी आपल्याला आजपासून किती SIP करायची आहे जेणेकरून आपण आपल्या 60 पर्यंत 3 CR आपण ॲक्युमुलेट करू. ती आपण अमाऊंट फाइंड आउट करायची आहे आणि ती आपण आजपासून इन्व्हेस्ट करायची आहे. जसं की समजा इथं आता जर 4,000 अमाऊंट आले असेल तर 4,000 आपण मंथली इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि ॲट द एज ऑफ आपल्याला 63 CR मिळतील. हे जस्ट हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. रँडम नंबर घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही पुढे 25 वर्षे इन्कम मिळत राहील. ओके. तर आपण एक फॉर एक्झाम्पल पूर्ण कॅल्क्युलेशनचं आपण एक एक्झाम्पल धरूया. ओके. पण मिस्टर ए करंट एज आपण अज्युम करूया 30. ओके. रिटायरमेंट एज 60. ओके. करंट एक्सपेन्सेस आपण 30,000 अज्युम करूया मंथली. ओके. मंथली बेसिसवर असणार आहेत आणि लाईफ एक्सपेक्टन्सी आपण 85. ओके. आपण एक सिंपल एक्झाम्पल घेतलंय, यामध्ये आपण फॅमिली इन्क्लूड केले नाही आहे आणि बाकीचे लोन वगैरे पण इन्क्लूड केले नाही. जस्ट एक आपण एक सिंपल समजून घेण्यासाठी उदाहरण अज्युम केलेलं आहे की 30,000 मंथली एक्सपेन्सेस असणार. तर सॉरी, तर ॲट द एज ऑफ 30 आपल्याला 30,000 मंथली एक्सपेन्सेस लागणार आहेत आणि आपले रिटायरमेंट एज असणार आहे 60. सॉरी, इथं आपण इन्फ्लेशन, ओके, आपण इथे इन्फ्लेशन अज्युम करूया 7%. इन्व्हेस्टमेंट रेट आपण 12%. नंतर जो लागणार आहे आपण 10% आफ्टर रिटायर. ओके. ओके. मी रेट एक मंथलीमध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहेत. तर ठीक आहे. तर आपण 30मध्ये आपल्याला जर 30 ॲट द एज ऑफ 30 आपल्याला 30,000 एक्सपेन्सेस असतील तर 60मध्ये ते किती लागणार ते आपण आधी फाइंड आउट करूया. ओके. आता आपण हे एक्सपेन्सेस इन्फ्लेट करून घ्यायचे आहेत ॲट द एज ऑफ 60 पर्यंत. तर आपण त्यासाठी फाइंड आउट करायचं आहे. रेट आपल्याला 7% असेल एन पर 30, कारण आपल्याला 30 वर्षापर्यंत इन्फ्लेट करायचे आहेत. PMT 0 असणार आहे. PV जो येईल आपल्याला 30,000. ओके. तर आपल्याला ॲट द एज ऑफ 60 आपल्याला 2,28,367 रुपये लागणार, जे की आपल्याला पुढे मंथली 85 पर्यंत लागणार 25 वर्ष. ओके. आता हा जो आपल्याला मंथली खर्च लागणार आहे तो वाढत जाईल 25 वर्ष पुढे, आणि तो वाढत गेलेला खर्च याची टोटल आपल्याला किती कॉर्पस लागेल ते आधी फाइंड आउट करायचं आहे. जसं की आपण इथं फाइंड आउट करूया. पर जो असणार आहे तो 300 असणार आहे, कारण 25 × 12.
हा मंथली खर्च असणार आहे. ओके. आपल्याला अराउंड 4 CR चा कॉर्पस लागणार आहे. ओके. आता या 4 CRचं कॉर्पस आपला टार्गेट असणार आहे आणि हा 4 CRचा टार्गेट आपण ॲक्युमुलेट करण्यासाठी आजपासून कितीची SIP केली पाहिजे मंथली ते आपण फाइंड आउट करायचं आहे. ओके. ओके. आपल्याला मंथली 60,000 अराउंड 16,000 ची SIP केली तर आपल्याला ॲट द एज ऑफ 60 आपण 4,95,17,000 कॉर्पस ॲक्युमुलेट करू आणि तो पुढे आपल्याला 25 वर्ष आपले ॲज अ इन्कम म्हणून आपल्याला काम करेल. ओके. तर अशा प्रकारे रिटायरमेंट प्लॅनिंग केलं जातं. तुमचं जर रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.